रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ यांच्या वतीने दिला जाणारा रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ सौ जया प्रमोद पानवलकर यांना प्रदान करण्यात आला. तंत्रज्ञान आणि व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सौ पानवलकर यांना सन्मानित करण्यात आले. सेवा सदन इंग्लिश मध्ये झालेल्या या सोहळ्यात रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131 नवाचित प्रांतपाल मंजू फडके यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून PDG भाऊसाहेब कुदळे, क्लब अध्यक्ष रवींद्र प्रभुणे, सेक्रेटरी किरण वेलणकर, PP अभिजित जोग, डॉक्टर गोरे, PE डॉक्टर मंदार अंबिके, प्रेसिडेंट नॉमिनी ॲडव्होकेट मनीषा बेलगावकर यांच्यासह क्लबचे सभासद उपस्थित होते. पुरस्काराला उत्तर देताना सौ जया पानवलकर यांनी आपल्या जीवनातील काही आठवणींना उजाळा देत पुरस्काराबद्दल आयोजकांचे आभार मानले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात होणारे चांगले बदल समाज हिताचेच आहे. काही काळातच रस्त्यावर आपल्याला ड्रायव्हर रहित गाड्या पाहायला मिळतील यात शंका नाही. मात्र कुणाच्याही रोजगारावर याचा काही परिणाम होणार नाही असा दिलासा देखील त्यांनी दिला. या न्यायानुसार अशा एक्सेप्शनल कामगिरी करत असलेल्या गुणवंतांना हेरून त्यांचा सन्मान करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो आणि भाग्य समजतो. समाजासमोर एक प्रेरणादायी कार्य उभे राहावे, त्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून प्रेरणा घ्यावी आणि आपल्या स्वतःमधील सर्वोत्तम क्षमता प्रकट करावी हा या अशा कार्यक्रमांमागे हेतू असतो. आज या कार्यक्रमाद्वारे प्रदान होत असलेला व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड अर्थात व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार हा त्याचाच एक परिभाग आहे. क्लबतर्फे देण्यात येणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि आज तो सौभाग्यवती जया पानवलकर यांना प्रदान करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. तुम्ही सारखं नाव ऐकत असाल करिअरची नवीन दालन बिग डेटा ॲनालिटिक्स ही सगळी गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याकडे बिग डेटा अवेलेबल आहे. आपले आणि आपल्या इतर देशांचे इतके सॅटेलाइट्स आकाशात फिरत असतात, इतक्या नवीन नवीन प्रकारचे सेन्सर्स आलेले आहेत. इंटरनेट आणि नेटवर्कची इतकी मोठी प्रोग्रेस करून डेटा इकडून तिकडे न्यायची सोय केलेली. आणि मला जेव्हा असं कळलं की अरे बापरे ही अवॉर्डची लिस्ट आणि त्याच्याबरोबर आपण पण इतकं काय केलंय, माझ्यावर विश्वासच नव्हता. पण खरंच मला असं वाटतं की जाणणारे लोक पण आहेत आणि त्याची कदर त्याच्या हातूनच होत असते. तेव्हा माझं असं महत्त्वाचं सांगणं आहे की श्रद्धा ठेवा, काम चालू ठेवा, प्रयत्न चालू ठेवा. कुठलंही संकट आलं तरी त्याला फेस करा आणि पुढे जा. नेव्हर बी पार्ट ऑफ प्रॉब्लेम. कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्या पद्धतीचं तुमचं खरं तर यश आहे आणि त्या यशाला डोळ्यासमोर ठेवून तुमचं जे मी भाषण ऐकलं त्याच्यात इतकी तफावत होती की इतक्या उंचीला पोचलेल्या माणसांनी इतक्या ग्राउंड लेवलला राहून असं बोलणं ते खरंच एक पर्वणी होती आज तुम्हाला ऐकायला. पण मला आनंद वाटला की अशी पण लोक आहेत की जे आपल्याला कळण्याच्या पलीकडे जाऊन अतिशय सहजरित्या कामं करतात. सो मी कॉमर्सची स्टुडंट आहे, त्यामुळे हे सगळं कळणं अशक्य आहे मला. आय रिअली लव्ह द वे यू वर सो टॉकिंग सो पॅशनेटली अबाउट AI आणि याचाही मला आनंद झाला की येस देअर आर फर्स्ट क्लास साईड्स टू द AI आणि माहिती आहे म्हणजे ऑफकोर्स की काय काय चांगल्या गोष्टी होऊ शकतात AI मधनं.